स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण महत्त्वाचे असे जे 16 तारखेला प्रश्न विचारले होते त्या उद्दिष्टाने आपण हे प्रश्न पाहतोय। 200 प्रश्नाचा सराव। आतापर्यंत आपले 100 प्रश्न झाले। 101 प्रश्न आजपासून म्हणजे आज आपले 100 प्रश्न पूर्ण होणार, म्हणजे 200 प्रश्नाचा सराव हा पूर्ण होणार। परीक्षा आता काही घंट्यावर असल्यामुळे दिवसावर पण नाही, त्याच्यासाठी आपण टाइम न घेता सगळे प्रश्न असे फास्ट असे प्रश्न घेऊ, म्हणजे 10 ते 12 मिनिटांमध्ये तुमचे 50 प्रश्नाचं रिव्हिजन होणार। पहिला प्रश्न पहा, एकेरी संकर व सरळ वंशक्रम वाण यांच्यात संकर केल्यास तयार होणारा संकर हा टिंबटिंब असेल। पर्याय क्रमांक सी तिहेरी संकर। बियाण्याची सुप्तावस्था तोडण्याची टिंबटिंब ही एक भौतिक पद्धत आहे। प्रत्येक प्रश्नासाठी 3 ते 5 सेकंद घ्या, आज कमी घ्या, 3 सेकंदच घ्या आणि चेक करा। पर्याय क्रमांक बी घर्षण। महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ टिंबटिंब इथे आहे। असे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या व्हिडिओमध्ये 4 ते 5 प्रश्न पाहायला मिळतील। पर्याय क्रमांक डी वर्धा। कोकामधील परागण कारक काय असते? पर्याय क्रमांक बी कीटक। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती कॅम्प वनस्पती आहे? शब्द पहा, या शब्दावरती प्रश्न विचारताय। IBBS पॅटर्न नुसार तुम्हाला शब्दावरती प्रश्न येतोय, असं एवढं वाक्य येत नाही। जसं तुमचे रेग्युलर प्रश्न केले तसे वाक्य येत नाही आता परीक्षेमध्ये, एवढं थोडं लक्षात राहू द्या। पाठीमागचे जेवढे व्हिडिओ झाले मी त्याच्यामध्ये व्यवस्थित समजून सांगितलं कसे प्रश्न येऊ शकतात। आज थोडं फास्ट जाऊ आपण। पर्याय क्रमांक सी अननस। बिंदुसरा धरण पहा, बिंदुसरा धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक डी बीड। टिंबटिंब हे महाराष्ट्रामधील परावरा नदीवर बांधलेले धरण आहे। पर्याय क्रमांक सी भंडारदरा। कोणत्या पिकामध्ये टेकू दिला जातो? पर्याय क्रमांक ए केळी। डिफेनबेशिया हे कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? पर्याय क्रमांक ए झुडूप। रयतवारीमध्ये जमिनीचा मालक कोण असत? रयतवारीमध्ये याच्यावरती प्रश्न येऊ शकतो बरं का। पर्याय क्रमांक डी शेतकरी। भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक टिंबटिंब आहेत। आता मला एवढंच सांगा, तुम्हाला अशी प्रश्नाची भाषा आहे ना, ही अशी विचारत नाहीये डायरेक्ट। तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर समजा या ठिकाणी पहा, आता उत्तर कोणतं याचं 111चं। पर्याय क्रमांक सी डॉक्टर वर्गीस कुरियन। आता डायरेक्ट विचारतील वर्गीस कुरियन हे कशाशी संबंधित आहे, असे प्रश्न विचारताय जे आतापर्यंत विचारलेले नाही। IBBS पॅटर्न त्यालाच म्हणतात। तुम्हाला असे प्रश्न पाहायला मिळते, तुम्ही आयुष्यात कुठे पाहिलेले नाही। मग तसंच प्रश्न आले तर घाबरायचं। वर्गीस कुरियन असं तुम्हाला प्रश्न आला, तुम्हाला माहिती आहे ना, द्यायचं टिक करून, म्हणजे हे ऑप्शन मध्ये राहणार, हे तुमच्या प्रश्नात राहणार। असे प्रश्न येत आहे। पुढचा प्रश्न पहा, भारतीय थंड संग्रहणामध्ये सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या शीतकाचे नाव सांगा। पर्याय क्रमांक ए ओमोनिया। कोणती संघटना किमान आधारभूत किंमत निर्धारित करते? पर्याय क्रमांक सी कृषी खर्च आणि किमती आयोग। कोरड्या जमिनीसाठी खालीलपैकी काय सुयोग्य असते? हे पण असतं, हे पण असतं, हे पण असतं, म्हणजे वरील काय सर्व 3। बटाट्यातील खीळ रोगास कारणीभूत ठरणारी बुरशी। टिंबटिंब डिग्री सेल्सिअस तापमान झाले की जगू शकत नाही। पर्याय क्रमांक सी 30। विशेषतः उच्च तापमानावर वाफेच्या स्वरूपात मध्ये असणाऱ्या पाण्यास काय म्हणतात? पर्याय क्रमांक ए बाष्प पाणी। महाराष्ट्राचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न, ठीक आहे, विचारताय असे प्रश्न येत दिसले आपल्याला कधी 16 तारखेला, म्हणून असे प्रश्न मी घेतोय 2023 साली। पर्याय क्रमांक डी रमेश बेस। मजगी घालणे ही कशामधील मृदा संवर्धनाची प्रभावी पद्धत आहे? पर्याय क्रमांक बी डोंगराळ प्रदेश। पाझर तलावाचा उद्देश काय? पर्याय क्रमांक ए भूजल पातळीचे पुनर्भरण करणे। भारत सरकारने कीटकनाशक कायदा 1968 प्रश्न हा विचारलेला बरं का, हा PYQ विचारलेला प्रश्न आहे। त्याच्यामध्ये 1968 असं दिलं होतं, तर सिंपल आहे ना, तुम्ही 1968 पकडणार, झालं, संपला होता विषय। पण काय काय महारथीनं काय केलं असेल त्यांनाच माहिती,
कळतं? असे प्रश्न तर येणारच नाही. आता तुम्हाला माहीत झाली प्रश्नाची लेवल कशी राहते ऑप्शनची पण. मग असे प्रश्न नाही येणार तर तुम्हाला सिंपल आहे. फक्त तुम्हाला काय देतील, भारत सरकारने कीटकनाशक टिंबटिंब रोजी लागू केला एवढंच येतील. कायदा येईल, कीटकनाशक कायदा हे देणार नाही. मग डायरेक्ट तुम्हाला ऑप्शन येतील. कळतं? चला पर्याय क्रमांक बी 2 सप्टेंबर 1968. महाराष्ट्रातील कोणते गाव फुलपाखराचे गाव म्हणून ओळखले जाते? कोणते गाव बरं का, कोणते गाव? चला सांगा. अशा प्रश्नावरती जास्त भर पडतोय, थोडं लक्ष द्या. पर्याय क्रमांक सी पारपोली. पुढचा प्रश्न, उंच भागासाठी सुयोग्य असणारी कॉफीची जात ही आहे. कॉफीवरती प्रश्न आलता म्हणजे कॉफीच्या वरती प्रश्न तुम्ही करून जा. पर्याय क्रमांक ए अरेबिका. कडुलिंबाला कडवटपणा देणारा रासायनिक पदार्थ कोणता? पर्याय क्रमांक ए पायरेथ्रम. याच्यावरती पण प्रश्न आलता, इम्पॉर्टंट. ठीक आहे, लक्ष राहू द्या. चला पुढचा प्रश्न पहा. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? पर्याय क्रमांक ए जिम कॉर्बेट. कोणत्या पिकामध्ये पीटीनेसी समस्या असते? पर्याय क्रमांक डी मुळा. चहामध्ये कोणता रासायनिक पदार्थ उपस्थित असतो? कॉफी विचारलं ना, मग चहाचं पण थोडं लक्ष द्या ना. ठीक आहे, काय विचारू शकते ते परीक्षेलाच माहिती, पण मग महत्त्वाचं काय आहे तुमचं, कॉफीवर विचारला तर चहाचं पण करून जा. पर्याय क्रमांक ए कॅफिन. निर्यातीसाठी कापलेल्या गुलाबाच्या कटाई केलेल्या फुलाच्या देठांची लांबी किती असते? पर्याय क्रमांक सी 60 सेंटीमीटर. सेंद्रिय खतामधून मिळणाऱ्या नायट्रोजनचे प्रमाण किती असते? पर्याय क्रमांक बी हेक्टरी 20 किलोग्रॅम. गोल्डन शॉवरच्या कॅसिया फिसिटुआ वृक्षाला फुले येण्यासाठी किती वर्ष लागतात? पर्याय क्रमांक बी 10. पृथ्वीभोवती पसरलेल्या रंगहीन, चवहीन, गंधहीन वायूच्या मिश्रणास टिंबटिंब म्हणतात. बेसिक प्रश्न होता, पण हा प्रश्न विचारला होता. याच्यासारखा प्रश्न विचारू शकते. पर्याय क्रमांक सी फक्त वातावरण. बंची टॉप आजाराने खालीलपैकी कोणत्या पिकावर परिणाम होतो? पर्याय क्रमांक सी केळी. शेतीसाठी पतपुरवठा का केला जातो? का केला जातो? पर्याय क्रमांक सी शेतीच्या विकासासाठी. कोणत्या प्रकारच्या बागेला मनुष्याचा स्वर्ग म्हटले जाते? पर्याय क्रमांक ए जपानीज गार्डन. काळा आणि पांढरा हे कोणत्या प्रकारचे रंग आहेत? पर्याय क्रमांक बी अवर्णी रंग. टिंबटिंबच्या कालावधीनुसार विविध कालावधीत धान्याला बुरशी लागण्याचे प्रमाण बदलत जाते. पर्याय क्रमांक बी साठवण. पाण्याची कमाल अपशालन हानी कोणत्या मातीत होते? पर्याय क्रमांक ए वालुकामय. फळरोपट्यामधील अंतर कसे निर्धारित केले जाते? पर्याय क्रमांक बी वनस्पतीच्या पसरण्याची वर्तणूक. भारतातील सर्वाधिक अंदाजे 60% पाऊस ज्या कालावधीत पडतो त्या कालावधीस आपण टिंबटिंब असे म्हणतो. पर्याय क्रमांक वरीलपैकी सर्व. शेतकऱ्यांनी टिंबटिंब जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली होती. फास्ट घेण्याचं हेच कारण आहे. परीक्षा आता काही दिवसावर पण नाही, घंट्यावरती आलेली, म्हणून आपण थोडं फास्ट रिव्हिजन घेतोय. पर्याय क्रमांक बी खेडा. धान्य पोखरणाऱ्या किड्यांचे शास्त्रीय नाव आहे, म्हणजे टिंबटिंब सांगायचं त्यांना. पर्याय क्रमांक बी रायझोपरथा डोमिनिका. पुढचा प्रश्न पहा. भारताचे राष्ट्रपती हे आहेत. 2023 साली विचारलं. पर्याय क्रमांक सी द्रौपदी मुर्मू. बँकेचे कर्ज घेऊन खरेदी केलेल्या ट्रॅक्टरची कोणत्या नावाने नोंदणी केली जावी?
पर्याय क्रमांक सी बँक आणि कर्जदाराच्या. मुघल गार्डन कोणत्या शैलीमध्ये बांधले गेले होते? पर्याय क्रमांक सी पारशी शैली. फिलर म्हणून कोणती पिके वापरली जातात? पर्याय क्रमांक ए पपई केळी. फळे पिकत असताना कोणता वायू बाहेर सोडला जातो? पर्याय क्रमांक बी इथिलीन. भारतीय ग्रामीण लोकांच्या विकासासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जाऊ शकतो? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. वाचून घ्या. पाणी साचलेल्या जमिनीत कोणते खत उपयुक्त आहे? पर्याय क्रमांक बी अमोनियम सल्फेट. पपईच्या प्रसाराचे व्यावसायिक माध्यम काय आहे? पर्याय क्रमांक ए बी. जायकवाडी धरण याच्यावरती महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो. जायकवाडी धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक बी छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा परीक्षेच्या उद्दिष्टानं. नसेल येत तर मला विचारा, मी तुम्हाला सांगन. 200 प्रश्नाचं तुम्हाला सांगितलं होतं परीक्षेच्या अगोदर 200 प्रश्नाचं 2 दिवसात पूर्ण करू. आता आपले 150 प्रश्न झाले. राहिले 50 प्रश्न हे आज आपले दुपारपर्यंत येऊन जातील. कोणतीही अडचण असली ना तर व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याच्यावरती मेसेज करा. त्याच्यावरती कोणत्याही प्रश्नाची अडचण असली किंवा कोणतीही असली अभ्यासाबद्दल तर मेसेज करा, तर नक्की तुमची शंका दूर करण्यात येईल. भेटू अशा पुढच्या प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.